नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आणि या कृषीप्रधान देशातील राजा म्हणजेच बळी. 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व. आज बलिप्रतिपदा दिवस. त्यानिमित्ताने याच राजाचं आजच्या कृषीप्रधान देशातील वास्तव दर्शविणारी हेरंब कुलकर्णी यांची ही कविता. बळी देवता म्हणून आज घरोघरी पूजला जाणार. बळी देवता म्हणून आज घरोघरी पूजला जाणार. बाजाराचे फटके खाऊन रोज सुजला जाणार. बळी राजाचा वंशज म्हणून आज देव झालेला, व्यवस्थेच्या बळी म्हणून काल फासावर गेलेला. बळी संस्कृती आणि परंपरेच्या उदांत नांगराला झुंपलेला. पोरगी उजत नाही म्हणून औषध पिऊन संपलेला. निवडणुकीनंतर जाहीरनाम्याच्या रद्दीसारखा उरलेला. बळी अर्थसंकल्पात योजनांची ब्रेकिंग न्यूज बनलेला, त्याच योजनांचा गोफ लाल फितीत विणलेला. बळी जून महिन्यात आशेने बघतो प्रत्येक ढग निघणारा, त्याच पावसाने बुडणारी शेती रडत रडत बघणारा. बळी काळ्या आईचा लेक म्हणून अभिमान असणारा, मातीच वाहून गेल्यावर त्याच दगडांवर बसणारा. बळी लेखक आणि कवींना ग्लॅमर मिळवून देणारा, पंचतारांकित परिषदेत ठराव म्हणून येणारा. बळी संघटनांच्या दुकानांचा कच्चा माल म्हणून येणारा, जो जो होईल नेता त्याला तिकीट मिळवून देणारा. बळी एक्सपोर्टची स्वप्ने बघत टोमॅटो ओतून देणारा, प्रक्रिया उद्योगाचे तुंतुण ऐकत कांदा फेकून देणारा. बायका पोरांच्या नजरेत पार उतरून गेलेला, औषध दुकानं बँकांनी पार चिपाड केलेला. बळी घासाघीस करणाऱ्या मध्यम वर्गाचा आज देव होऊन येणारा, सेलिब्रेशनसाठी आयफोनचा डीपी होऊन राहणारा. प्रकाशाच्या सणात आज उजेड चेहऱ्यावर पडलेला, उजेडाची वाट बघत रोज अंधारात रडलेला. मनपूर्वक धन्यवाद.